हे गाइज, वेलकम टू द ज्युडिशियल विंग्स. आय एम ॲडव्होकेट पल्लवी गावंडे आणि मी पुन्हा तुमच्यासोबत आलेले आहे रेंट कंट्रोल ॲक्ट, जो की महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट फॉर द JMFC प्रिलिम्स. तर अजिबात वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया. आपण सेक्शन 14पर्यंत कव्हर केलेलं आहे आणि त्यानंतर आपलं चॅप्टर 3 जे की रिलीफ अगेन्स्ट फोरफिक्चरबद्दल डील करत आहे आणि याच्यामध्ये सेक्शन 15पासून सुरुवात होती आहे. तो सेक्शन 15 काय म्हणतोय, नो इजेक्टमेंट ऑर्डिनरीली टू बी मेड इफ टेनंट पेज ऑर इज रेडी अँड विलिंग टू पे स्टँडर्ड रेंट अँड परमिटेड इन्क्रीज. तर इथे सरळ सरळ शब्दात सांगितलेलं आहे की जेव्हाही कधी टेनंट जो आहे तो पैसे पेड करायला तयार आहे रेंटचे, जो काही परमिटेड इन्क्रीज त्याच्यावर स्टँडर्ड रेंटवर जो परमिटेड इन्क्रीज 4% वाढवलेला आहे वार्षिक ॲन्युअल जो रेंट आहे तोही द्यायला तयार आहे, तर त्याला काढता येत नाही. ठीक आहे. सो बघूया, फक्त याच ग्राउंडवर दुसऱ्या काही ग्राउंडवर काढू शकतो ते समोर दिलेले आहे. अ लँडलॉर्ड शॅल नॉट बी एंटायटल टू द रिकव्हरी ऑफ पोजेशन ऑफ एनी प्रिमायसेस सो लॉंग ॲज द टेनंट पेज ऑर इज रेडी अँड विलिंग टू पे द अमाऊंट ऑफ द स्टँडर्ड रेंट अँड परमिटेड इन्क्रीज if any and observe and performs the other condition of the tenancy is so far as they are consistent with the provision of this act. डेफिनेटली इथे सरळ सरळ सांगतात की टेनंट रेडी आहे स्टँडर्ड रेंट पे करायला आणि मोर ओव्हर त्याच्यावर परमिटेड जे इन्क्रीज आहे तेही पे करायला तो तयार आहे. तर इन दिस सिच्युएशन लँडलॉर्ड त्याला इजेक्ट करू शकत नाही किंवा टेनंटच्या प्रिमायसेसवरून काढू शकत नाही. सो द सेकंड थिंग इज, सेकंडमध्ये सांगितलं आहे इथे, नो सूट फॉर रिकव्हरी ऑफ पोजेशन शॅल बी इन्स्टिट्यूटेड बाय लँडलॉर्ड अगेन्स्ट द टेनंट ऑन द ग्राउंड ऑफ द नॉन पेमेंट ऑफ द स्टँडर्ड रेंट ऑर परमिटेड इन्क्रीज. ठीक आहे. तिथे म्हटलं आहे की नो सूट ऑफ रिकव्हरी ऑफ पोजेशन, लँडलॉर्ड सूट इन्स्टिट्यूट करू शकत नाही रिकव्हरी ऑफ पोजेशनसाठी. ठीक आहे. अगेन्स्ट द टेनंट ऑन द ग्राउंड नॉन पेमेंट ऑफ ए स्टँडर्ड रेंट ऑर परमिटेड इन्क्रीज ड्यू until the expiration of 90 days next after notice in a writing to the demand of a standard rent on the permitted increase has been served upon the tenant in the manner provided in 106 of the Transfer of Property Act. तर डेफिनेटली इथे सांगितलेलं आहे तुम्हाला की जेव्हाही कधी लँडलॉर्डला सूट इन्स्टिट्यूट करायचा असेल टेनंटच्या अगेन्स्ट, कशासाठी, स्टँडर्ड रेंट रिकव्हरी ऑफ अमाऊंटसाठी आणि इथे परमिटेड इन्क्रीजसाठी, तर तो इथे सांगतोय की मला इथे रिकव्हरी ऑफ पोजेशन पाहिजे. कारण काय आहे की तुम्ही स्टँडर्ड रेंट आणि परमिटेड इन्क्रीज देत नाही आहात, पण तुम्ही त्याला विचारलंच नाही. तुम्ही त्याला आधी 90 डेजची नोटीस द्या. त्या दिवसामध्ये 90 डेजमध्ये हा जर पे करत नसेल तर देन लँडलॉर्ड मे फाईल अ सूट अगेन्स्ट द टेनंट. तर इथे 90 डेज नोटीस देणे रिक्वायर्ड आहे जर या ग्राउंडवर तुम्हाला त्याला काढायचं असेल तर. ओके. सो थर्ड पॉईंट आहे याच सेक्शनमध्ये, नो डिक्री फॉर द इविक्शन शॅल बी पास्ड बाय द कोर्ट इन एनी सूट फॉर रिकव्हरी ऑफ ए पोजेशन ऑन द ग्राउंड ऑफ एरियर्स ऑफ द स्टँडर्ड रेंट अँड परमिटेड इन्क्रीज. ओके. सो इथे म्हटलं डिक्री सुद्धा काढणार नाही कोर्ट. कधी काढणार नाही डिक्री रिकव्हरी ऑफ पोजेशनची? ऑन द ग्राउंड ऑफ एरियर्स ऑफ स्टँडर्ड रेंट ऑन द परमिटेड इन्क्रीज इफ विदिन अ पिरियड ऑफ ए 90 days फ्रॉम द डेट ऑफ द सर्व्हिस ऑफ समन्स ऑफ द सूट द टेनंट पेज ऑर टेंडर in a court to standard rent and permitted increase then due together with the simple interest on the amount of arrears as 15% per annum and thereafter continues to pay or tender in a court regularly such as standard rent and permitted increase still the suit is finally decided and also pays cost of the suit as directed by the court. सबसेक्शन 3 मध्ये म्हटलं आहे की जेव्हाही तुम्हाला 90 दिवसाच्या नोटीस नंतर सूट इन्स्टिट्यूट झालेला आहे, लँडलॉर्डने जो सूट इन्स्टिट्यूट केला आहे तुमच्या अगेन्स्ट, त्याच्यानंतर इथे पुन्हा विदिन अ पिरियड ऑफ 90 days फ्रॉम द सर्व्हिस ऑफ समन्स, ज्या दिवशी सर्व्हिस ऑफ समन्स होईल टेनंटला, त्या टेनंटनी टेनंट पेज और टेंडर टू द कोर्ट, टेनंटनी पे करावे आणि कोर्टामध्ये जमा करावे काही अमाऊंट, द स्टँडर्ड रेंट अँड परमिटेड इन्क्रीज, हे दोन्ही अमाऊंट जमा करावे अँड देन ड्यू टुगेदर विथ अ सिम्पल इंटरेस्ट ऑन द अमाऊंट ऑफ एरियर्स ऑफ 15% पर ॲनम. सो इथे म्हटलेलं आहे की जेव्हाही कधी सूट इन्स्टिट्यूट केला जातो आफ्टर द 19 days नोटीस टू द प्लेंटिफ आणि त्यानंतर नोटीस पाठवली, स्टँडर्ड रेंट आणि परमिटेड इन्क्रीज टेनंटनी काही दिलं नाही म्हणून सूट इन्स्टिट्यूट केला. मग सूट इन्स्टिट्यूट केल्यानंतर इथे टेनंट आला, तर तिथे सूट इन्स्टिट्यूट केल्यानंतरही कोर्टाला समन्स पाठवावे लागणार आहे टेनंटला आणि 90 डेजमध्ये मग टेनंट जो आहे तो परमिटेड इन्क्रीज अँड स्टँडर्ड रेंट कोर्टामध्ये जमा करणार आहे.
आणि कोर्टही त्याला 90 दिवसाचा वेळ देणार आहे आणि मग त्या 90 दिवसात त्यांनी हे सगळं जमा केल्यानंतर मग विचार करण्यात येणार आहे की याला रिकव्हरी ऑफ पोझिशन द्यायचं नाही द्यायचं. हा जर प्रॉपरली स्टँडर्ड रेंट पे करत असेल, त्याच्यावरचा 15% पर ॲनम इंटरेस्टही पे करत असेल, तर त्याला पुन्हा तुम्हाला काढता येत नाही. ओके, सो इनडायरेक्टली इथे 180 डेज, 90 डेज प्लस 90 डेज, इथे 180 डेज टेनंटला काही केल्या काढता येत नाही. 90 डेज आधी नोटीस द्यावी लागेल आणि आफ्टर द सर्व्हिस ऑफ समन पुन्हा 90 डेज त्याला वेळ पाहावं लागेल. तो जर स्टँडर्ड रेंट परमिटेड इन्क्रीज विथ द इंटरेस्ट ऑफ द पर ॲनम 15% जमा करत असेल, त्याला 90 डेजचा वेळ तिथेही देण्यात येतो. सो 4 मध्ये म्हटलं आहे इथे, पेंडिंग द डिस्पोजल ऑफ ए सूट द कोर्ट मे आउट ऑफ एनी अमाऊंट पेड और टेंडर्ड बाय द टेनंट पे टू द लँडलॉर्ड सच अमाऊंट टुवर्ड्स द पेमेंट ऑफ ए रेंट परमिटेड इन्क्रीज ड्यू टू हिम ॲज द कोर्ट थिंग्स फिट. कोर्टाला जशा प्रकारे वाटेल जे काही अमाऊंट स्टँडर्ड रेंट आणि परमिटेड इन्क्रीज जे की टेनंटनी इथे पे केलेले आहे, कोर्टामध्ये टेंडर केले आहे, तर ते लँडलॉर्डला देण्यात येणार आहे. ठीक आहे, तर हा होता आपला सेक्शन 50. त्याच्यामध्ये 2च गोष्टी सांगितलेल्या आहे की 90 डेज नोटीस पाठवा, पुन्हा इजेक्टमेंटसाठी डिक्री कोर्ट 90 डेजमध्ये काढू शकत नाही. 90 डेज वाट पाहणे आहे आफ्टर द सर्व्हिस ऑफ समन्स टू द टेनंट अँड आफ्टर दॅट टेनंट पे करणार आहे, टेंडर करणार आहे कोर्टामध्ये तेवढे अमाऊंट, आणि ते जर नाही केलं तर मग इजेक्टमेंटची डिग्री निघू शकते. ओके, सो चॅप्टर 4 वर येऊया आता आपण, रिकव्हरी ऑफ पोझिशन. ओके, सो व्हॉट इज द रिकव्हरी ऑफ पोझिशन्स. 16 वेन लँडलॉर्ड मे रिकवर पोझिशन. लँडलॉर्ड कधी पोझिशन रिकवर करून घेऊ शकतो टेनंटकडून, याबद्दल सांगितलं आहे. आपण 15 मध्ये पाहिलं की स्टँडर्ड रेंट परमिटेड इन्क्रीज तो रेडी असेल पे करायला, ही ॲज रेडी अँड विलिंग टू पे द स्टँडर्ड रेंट अँड ही आफ्टर द नोटीस ऑफ द समन्स और आफ्टर द नोटीस ऑफ द लँडलॉर्ड ही पेड or tendered to that standard rent or permitted increase before the court. ठीक आहे, तर अशा प्रकारामध्ये तुम्ही त्याला काढू शकत नाही. बट इथे वेन लँडलॉर्ड मे रिकवर पोझिशन, याच्यापेक्षाही पेमेंट न देणे किंवा रेंट न देणे याच्यापेक्षा अनेक ग्राउंड असू शकतात असे की त्या ग्राउंड्सवर, त्या बाबींवर लँडलॉर्ड तुम्हाला इथनं काढू शकतो. तर सेक्शन 60 खूप मोठा सेक्शन आहे आणि याच्यामध्ये सगळे पर्टिक्युलरली एकूण एक ग्राउंड सांगितलेले आहे तुम्हाला की कुठल्या ग्राउंडवर लँडलॉर्ड रिकव्हरी ऑफ पोझिशन घेऊ शकतं. Notwithstanding anything contained in this act, but subject to the provision of section 25, a landlord shall be entitled to recover a possession of any premises if the court is satisfied. Section 25 मध्ये सांगितलं जेव्हाही कोर्ट सॅटिस्फाईड होतं की लँडलॉर्डला पोझिशन मिळायला पाहिजे, लँडलॉर्डला जे काय म्हणतात त्याला हार्डशिप होतं ती खूप जास्त आहे, तर तिथे डेफिनेटली तुम्हाला वापस मिळणार आहे. तर काय ग्राउंड्स आहे की कुठल्या ग्राउंड्सवर लँडलॉर्ड पोझिशनसाठी अप्लाय करू शकतो आणि टेनंटला बाहेर काढू शकतो. तर बघूया, दॅट द tenant has committed any act contrary to the provision of clause O of the section 108 of the transfer of property. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीमध्ये जेव्हाही अलायनेट केली जाते प्रॉपर्टी बाय द वे ऑफ मॉर्गेज, बाय द वे ऑफ वॉट एव्हर टिकलीज जे सगळे आहेत ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीमध्ये, त्याच्यामध्ये काही रूल्स दिले आहेत, ते जर ब्रेक केले, काही तुम्ही तिथे कॉन्ट्ररी टू द 108 ऑफ द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी इथे काही ॲक्ट केले टेनंटनी त्या अग्रीमेंटच्या कॉन्ट्ररी जाऊन, तर इथे तुम्हाला काढण्यात येणार आहे. तर 108 काय आहे ते आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीमध्ये पाहूया. एक्सप्लेनेशन फॉर द पर्पज ऑफ दिस क्लॉज रिप्लेसिंग ऑफ टाइल्स और closing of balcony of the premises shall not be regarded as an act of the causing damages to the building or destructive permanently injurious thereto. Definitely इथे म्हटलं आहे की परमनंट जे काही 108 मध्ये आणि खाली पण दिलेलं आहे की परमनंट डिस्ट्रक्शन जर प्रॉपर्टीला तुमच्या कोणी करत असेल टेनंट लँडलॉर्डच्या, तर डेफिनेटली हे ग्राउंड आहे. लँडलॉर्ड त्याला म्हणू शकतो की माझ्या प्रॉपर्टीला तू परमनंट डिस्ट्रक्शन करायचं नाही आहे, डॅमेज करायचं नाही, तू निघून जा. इथे काढू शकतो रिकव्हरी ऑफ पोझिशन, लँडलॉर्ड घेऊ शकतो. बट परमनंट डिस्ट्रक्शनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड नाही आहे. दॅट इज रिप्लेसिंग, काही रिप्लेस करण्याची गरज पडली, क्लोजिंग अ बाल्कनी, मच्छर येतात किंवा काही असे पक्षी येतात किंवा त्याला बाल्कनीचा त्रास होतो, तो क्लोज करू शकतो तार वगैरे लावून. ठीक आहे. अँड प्रिमायसेस shall not be regarded as an act of causing a damages building or destruction permanently injurious to him. कुठलेही ॲक्ट असे करताय की ते तुमच्या प्रिमायसेसला, लँडलॉर्डच्या प्रिमायसेसला तुम्ही परमनंटली इंजुरियसली डिस्ट्रक्शन आणि इंजुरियस टू द डॅमेज देअर टू होऊ नये. सो इथे असं म्हटलं आहे, देन दॅट द टेनंट हॅज विदाउट द लँडलॉर्ड्स कन्सेंट गिवन अ रायटिंग इरेक्टेड ऑन द प्रिमायसेस एनी परमनंट स्ट्रक्चर.
मग इथे 2 ग्राउंड्स आहेत. तुम्ही जर परमनंट स्ट्रक्चरही चेंज करत असाल बट तिथे लँडलॉर्डची परमिशन आहे, देन इट्स ओके, ठीक आहे, इट्स फाईन. तुम्ही विथ द परमिशन ऑफ द लँडलॉर्ड परमनंट स्ट्रक्चरही चेंज करू शकता. बट विदाउट द कन्सेंट ऑफ द लँडलॉर्ड तुम्ही जर इरेक्ट केलं कुठलंही परमनंट स्ट्रक्चर ऑफ द प्रिमायसेस, देन दिस इज द राईट ऑफ द लँडलॉर्ड टू अप्लाय फॉर द रिकव्हरी ऑफ पोजेशन. ओके, सो इथे एक्सप्लेनेशन पुन्हा एक दिलंय. फॉर द पर्पज ऑफ दिस क्लॉज द एक्सप्रेशन परमनंट स्ट्रक्चर डज नॉट इन्क्लूड द कॅरिंग out of the any work with the permissions whenever necessary of the municipal authority, providing a wooden partition, standing cooking, platform kitchen, necessary ventilations, हे सगळे दिलेले आहेत तिथे. आणि एक्झॉस्ट लावणे, चिमणी लावणे, खिडक्यांना गॅलरीना पॅक करणे, किचनमध्ये प्लॅटफॉर्ममध्ये चेंज करणे, हे सगळे जे थोडेफार तुमचे कुकिंग किंवा पार्टिशन करणे, हे सगळ्या गोष्टी आहे ते इथे तुम्ही करू शकता. हे नेसेसरी आहे. जो कोणीही राहायला येतो त्याला फर्निचर करायचं असेल तर तो ते करू शकतो. किचनमध्ये काही चेंजेस करायचे असेल तर डेफिनेटली करू शकतो. ओके, सो दिस इज द लिटिल चेंजेस विच इज नीडेड फॉर एनी पर्सन्स टू स्टे कम्फर्टेबली. सो इथे ते करू शकतात. मध्ये म्हटलं आहे दॅट द टेनंट, हिज एजंट, सर्वंट, पर्सन इंडक्टेड बाय टेनंट्स और क्लेमिंग अंडर दिस टेनंट or any person residing with the tenants has been guilty of a conduct which is nuisance or annoyance to the adjoining of neighboring occupier or has been convicted of using a premises or allowing the premises to use immoral or illegal purpose. ओके, ते एवढंच महत्त्वाचं आहे या सेक्शनमध्ये आपल्याकडे सी मध्ये, की कोणीही तुम्ही टेनंट आहात किंवा तुमच्या टेनंटच्या ऑन द बिहाफ ऑफ द टेनंट तुमच्यासोबत कोणी राहतंय किंवा तुम्ही सब टेनन्सीवर दिलाय, वॉट एव्हर मॅनर, इथे जो कोणी रिसाइड करताय तो जर पर्सन इथे कुठल्याही पर्सनला, आजूबाजूच्या नेबरला, शेजाऱ्यांना त्रास देत असेल, न्यूसन्स क्रिएट करत असेल, अनन क्रिएट करत असेल, देन लँडलॉर्ड हॅज अ राईट टू रिकवर द पोजेशन फ्रॉम द टेनंट. ओके, तर इथे डी मध्ये म्हटलं आहे दॅट द टेनंट हॅज गिवन अ नोटीस टू क्विट. ओके, टेनंट स्वतःच नोटीस देतोय लँडलॉर्डला क्विट करण्यासाठी की मला आता तुमच्याकडे राहायचं नाही. अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ दॅट नोटीस, या नोटीसचे परिणाम असे होतात की दॅट लँडलॉर्ड हॅज कॉन्ट्रॅक्टेड टू सेल ऑर लेट द प्रिमासेस ऑर हॅज टेकन टू द अदर स्टेप्स. ओके, अदर पर्सन सोबत लँडलॉर्ड कॉन्ट्रॅक्ट करून घेतो. डेफिनेटली आपल्याकडे असंच होतं, एक किरायदार निघून गेल्यानंतर लगेच आपण दुसरे किरायदार शोधण्यासाठी तयारच असतो. सो इथे दुसरीकडे काही स्टेप्स उचलल्या, वेदर सेल करत असेल लँडलॉर्ड किंवा टेनंटवर टेनन्सी ॲग्रीमेंट दुसऱ्याशी करत असेल, तर अशा प्रकारच्या स्टेप्स जर लँडलॉर्डने उचलल्या तर आता पुन्हा येऊन टेनंटला म्हणता येत नाही की मी इथे राहणार आहे, मला राहण्याचा राईट आहे, मी आधी राहत होतो, एक्सेट्रा एक्सेट्रा. बट as such a result which would in the opinion of the court be seriously prejudice if he could not obtain a possession of the premises. But हे जर मॅटर कोर्टात गेलं आणि कोर्टात गेल्यानंतर आता इथे असं अराईज झाले, कोर्टासमोर कोर्टाचं सॅटिस्फॅक्शन झालंय की टेनंट जरी एकदा सोडून गेलेला असेल पण त्याला पुन्हा येऊन राहायचं असेल आणि अजून कुठल्याही प्रकारे कोणाला दिलं नाही आहे, ठीक आहे की नाही, आणि किंवा दिलं जरी असेल तरी टेनंटला जास्त हार्डशिप होती आहे की लँडलॉर्डला जास्त हार्डशिप होती. तर इथे सिरियसनेस काय आहे याचा विचार करून कोर्ट ठरवणार आहे की एकदा जरी टेनंट निघून गेला आणि पुन्हा यायला तयार असेल तर त्याला आणायचं का. इट डिपेंड्स अपॉन दी सर्कमस्टन्सेस आहे. ठीक आहे, पहिले तर सांगितलं की एकदा तुम्ही स्वतःहून सोडून जात असाल आणि कुठलेही स्टेप जे आहे ते लँडलॉर्ड उचलत असेल तर तुम्हाला येण्याचा अधिकार नाही आहे पुन्हा. ठीक आहे, किंवा तुम्ही लँडलॉर्डला म्हणूही शकत नाही की मलाच राहू द्या पुन्हा, दुसऱ्याला नको म्हणून. बट इथे काय सिरियसनेस आहे, कुणाला जास्त हार्डशिप होते, ॲज पर द सर्कमस्टन्सेस डिपेंड करतं आणि त्यानुसार कोर्ट ठरवणार आहे की टेनंटनी त्याच परत वापस यायचं की नाही. ओके, सो इथे म्हटलं आहे आता पुढे अनलॉफुली सबलेट और गिवन ऑन लायसन्स द होल और पार्ट ऑफ ए प्रिमायसेस और असाइन्ड और ट्रान्सफर्ड इन एनी अदर मॅनर इन इंटरेस्ट देअर इन. ठीक आहे, जे कोणी आहे अनलॉफुली, तुम्ही काय करता ते अनलॉफुली सबलेट. सबलेट मीन्स वॉट, मी टेनन्सीचं ॲग्रीमेंट करून तुमच्याकडनं एक प्रॉपर्टी घेतली, जे की मी घेतली 10,000 रुपयाला आणि मी पुन्हा तीच प्रॉपर्टी पुन्हा दुसरीकडे देते आहे जास्त रेट लावून. मी तर थोडा कुठे ना कुठे ते स्टँडर्ड रेंटला इलिगल इन्क्रीज करून इलिगली अनलॉफुली देते आहे. तर ही एक ग्राउंड आहे की लँडलॉर्ड, जो मेन लँडलॉर्ड आहे तो माझ्याकडनं पोझिशन काढून घेऊ शकतं. एफमध्ये या दॅट द प्रिमायसेस वेअर लेट टू द टेनंट फॉर यूज ॲज अ रेसिडेन्स बाय रिझन ऑफ हिज बिईंग इन द सर्व्हिस ऑफ द एम्प्लॉयमेंट ऑफ लँडलॉर्ड अँड दॅट द टेनंट हॅज सीज्ड वेदर बिफोर और आफ्टर कमेन्समेंट ऑफ दिस ॲक्ट टू बी इन सच अ सर्व्हिस और एम्प्लॉयमेंट.
इथे काय होणार आहे, एखादं सर्व्हिसबद्दल टेनन्सी ॲग्रीमेंट होतं की जेवढे दिवस तुम्ही माझ्याकडे सर्व्हिस करणार, मी एम्प्लॉयर आहे, तुम्ही एम्प्लॉई आहे, माझे काही फ्लॅट्स आहे एका पर्टिक्युलर कंपनीचे आणि मी तुम्हाला किरायाने त्या फ्लॅटमध्ये राहायला ठेवते, पण कधीपर्यंत, जोपर्यंत तुम्ही माझ्या सर्व्हिस ॲग्रीमेंटमध्ये आहे. म्हणजे सर्व्हिस ॲग्रीमेंट इज कम्प्लिटली रिलेटेड टू द टेनन्सी ॲग्रीमेंट. ठीक आहे, दोघंही सायमल्टेनियसली इथे कॉन्ट्रॅक्ट आपला झालेला आहे. देन डेफिनेटली जेव्हा सर्व्हिस ॲग्रीमेंट सीज्ड होईल तेव्हाच तुमचं टेनन्सी ॲग्रीमेंटही सीज होणार आहे. तर ज्या दिवशी तुम्ही माझ्याकडे नोकरी सोडून द्याल, रिझिग्नेशन द्याल किंवा कुठल्याही प्रकारे, तर त्या दिवशी इथे जेव्हा नोकरी संपुष्टात येईल, सर्व्हिस संपुष्टात येईल, तेव्हा हे इथे टेनन्सी ॲग्रीमेंटही संपुष्टात येईल आणि तुम्हाला ती जागा सोडणं गरजेचं आहे. सोडली नाही तर लँडलॉर्ड सूट इन्स्टिट्यूट करू शकतो फॉर द रिकव्हरी ऑफ पोजेशनसाठी. G. That the premises are reasonably and bona fide required by the landlord for the occupation of himself, by himself, or by any persons for whose benefit the premises are held, or where the landlord is a trustee of the public charitable trust, that the premises are required for the occupation for the purpose of the trust. ओके, एक लँडलॉर्ड आहे, बोनाफाईडली रिक्वायरमेंट आहे, त्याला प्रामाणिकपणे एकदम बोनाफाईडली त्याला रिक्वायरमेंट आहे की काहीतरी गरज आहे त्याच्या प्रॉपर्टीची, टेनंट आहे तिथे ऑलरेडी. ठीक आहे, बट तो रिकव्हरी ऑफ पोजेशन मागतोय प्रॉपर्टीचं, म्हणतो की मला आता गरज आहे प्रॉपर्टीची, आता मी तुम्हाला कंटिन्यू ठेवू शकत नाही. हेल्ड ऑर वेअर द लँडलॉर्ड इज अ ट्रस्टी इन अ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट. लँडलॉर्ड एका पब्लिक चॅरिटेबलचा ट्रस्टी आहे, तो ट्रस्ट आहे आणि आता त्याला तिथे ट्रस्टसाठी ती प्रॉपर्टी हवी आहे. तर देन he may apply for the recovery of possession from the tenants that which such a premises. and इथे रिक्वायरमेंट ही आहे की लँडलॉर्डला कुठलेही सिमिलर, जसं त्याला हवं आहे, जसे त्याच्या रिक्वायरमेंट्स आहे, जशी त्याची नीड आहे, तशा प्रकारची त्याच्याकडे दुसरी कुठलीही प्रॉपर्टी अवेलेबल नाही आहे, दुसरे कुठलेही प्रिमायसेस अवेलेबल नाही आहे. ठीक आहे, फॉर द सबसिक्वेंट रिझनसाठी किंवा लाईक अ सबसिक्वेंट पर्याय म्हणून त्याच्याकडे काहीही असं नाही आहे. देन तुम्हाला इथे रिकव्हरी ऑफ पोजेशन देणं गरजेचं आहे आणि द्यावं लागेल. सो Hमध्ये दॅट द प्रिमायसेस आर रिझनेबली अँड बोनाफाईड रिक्वायर्ड बाय द लँडलॉर्ड फॉर कॅरिंग आउट रिपेअर विच कॅन नॉट बी कॅरिड आउट विदाउट द प्रिमायसेस बिंग वॅकेटेड. डेफिनेटली जेव्हा रिपेअर करायचं आहे, घरामध्ये काही रिन्युवेशन करायचं आहे, त्याचं घर आहे डेफिनेटली, अँड इथे रिपेअर करण्यासाठी टेनंटला बाहेर काढल्याशिवाय ते रिपेअर करता येणार नाही आहे. ओके, सो पॉसिबल नसेल तर टेनंटला तुम्हाला काढणं गरजेचंच आहे, पॉसिबल असेल तर नाही गरज. ठीक आहे, तर रिपेअर होऊ शकत नाही तिथे वॅकेट केल्याशिवाय, तर इथे तुम्हाला त्याला बाहेर काढणं गरजेचं आहे. दॅट द प्रिमायसेस आर रिझनेबली अँड बोनाफाईड रिक्वायर्ड बाय द लँडलॉर्ड फॉर द इमिडिएट पर्पज ऑफ डिमॉलिशिंग देम अँड सच डिमॉलिशन्स इज टू बी मेड फॉर द पर्पज ऑफ इरेक्टिंग न्यू बिल्डिंग ऑन द प्रिमायसेस सॉट टू बी डिमॉलिश्ड. डेफिनेटली ओल्ड घर झालेलं आहे, टेनंट आहे ऑलरेडी तिथे, पण त्यांना आता काढणं गरजेचं आहे आणि तिथे नवीन बिल्डिंग लँडलॉर्डला स्थापित करायची आहे, तर डेफिनेटली ती पाडावी लागेल आणि पाडण्यासाठी तर सगळ्यांना खाली व्हावंच लागणार आहे. तर मग इथेही लँडलॉर्डला राईट आहे, रिकव्हरी ऑफ पोजेशनचा दावा तो दाखल करू शकतो आणि वॅकेट करून घेऊ शकतो फॉर द डिमॉलिशन पर्पज अँड फॉर द न्यू बिल्डिंग पर्पज. J मध्ये that the premises let consist of the tenement or tenements of the terrace of the building, such tenements or tenements being only in a part of that total area of that terrace, and that the premises of any part thereof are required by the landlord for the purpose of demolitions thereof and erections of raising of the floor or floor of on such a terrace. डेफिनेटली इथे मजल्यावर मजला चढवायचा आहे किंवा मजल्यावरच टेनंट राहत आहे आणि तिथेच तुम्हाला बांधकाम करायचं आहे आणि तिथे तुम्हाला त्याला वॅकेट करणं गरजेचं आहे. सो अशा प्रकारे जिथे एखादा मजला आहे त्याला डिमॉलिश करायचं आहे आणि नवीन बांधायचं, व्हॉट एव्हर मे बी रिझन, बांधकाम करायचं आहे तुम्हाला आणि फक्त तिथे टेनंटला काढणं गरजेचं, त्याशिवाय बांधकाम होऊ शकत नाही. देन यू मे अप्लाय फॉर द रिकव्हरी ऑफ पोजेशन्स हू लँडलॉर्ड. एक्सप्लेनेशन दिलं आहे ते वरच्या याचं. फॉर द पर्पज ऑफ दिस क्लॉज इट इज प्रिमायसेस लेट इन्क्लूड द टेरेस ऑफ पार्ट देअर ऑफ. डेफिनेटली मग टेरेसचा पार्टही असू शकतो, सर्वंट क्वार्टरही असू शकतो, सर्वसाधारण जे काही तुमच्या घरामध्ये इन्क्लुडेड प्रिमायसेस आहे की जे खाली करणं गरजेचं आहे बांधकामासाठी, ते तुम्ही खाली करून घेऊ शकता, रिकवर करून घेऊ शकता. के मध्ये दॅट द प्रिमायसेस आर रिक्वायर्ड फॉर द इमिडिएट पर्पज ऑफ डिमोलिशन ऑर्डर बाय द म्युनिसिपल ऑथॉरिटी ऑर कॉम्पिटेंट ऑथॉरिटी. डेफिनेटली कॉम्पिटेंट ऑथॉरिटी आहे किंवा म्युनिसिपल ऑथॉरिटी आहे, त्यांनी इरिक्टेड करायला सांगितलं आहे बिकॉज ती ओल्ड झालेली आहे खूप, त्याच्यापासून लोकांना जनतेला धोका आहे, आजूबाजूच्यांना धोका आहे. देन म्युनिसिपालिटी किंवा कॉम्पिटेंट ऑथॉरिटी तुम्हाला
ती बिल्डिंग पाडायला सांगत आहे, तर तेव्हा तुम्हाला डायरेक्टली तुम्ही टेनंटला म्हणू शकता की आता निघून जा तुम्ही. ठीक आहे. यामध्ये सांगितले कुठले गार्डन असेल, ग्राउंड असेल, अप्रुव्हल परमिटेड हिम टू द बिल्डिंग देअर ऑन. तर इथेही तुम्हाला काही बांधकाम करायचं असेल किंवा काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर तिथे जे कोणी लँडलॉर्डच्याकडे टेनंट्स असतात त्यांना तुम्ही काढू शकता. M. That the rent charged by the tenant for the premises or any part thereof which supplement is excess of the standard rent permitted increase in respect of such a premises or part of that that the tenant has received any fine, premium, other like sum of a consideration. हे एवढं महत्त्वाचं नाही आहे. इथे म्हटलं की एका पर्टिक्युलरली स्टँडर्ड रेंटवर एकाने घेतलेले आहे, पुन्हा ते दुसरीकडे देत असेल जास्त रेंटवर, तर तिथेही तुम्हाला काढता येतं. मध्ये म्हटलंय दॅट द प्रिमायसेस हॅव नॉट बीन यूज विदाउट रिझनेबल कॉज फॉर द पर्पज ऑफ विच दे वेअर लेट फॉर द कंटिन्युअस पिरियड ऑफ 6 months इमिडिएटली प्रेसिडिंग द डेट ऑफ द सूट. ओके, डेफिनेटली सर इथे म्हटलं आहे की ज्या पर्पजसाठी तुम्ही त्यांना दिले होते तर कंटिन्युअसली 6 months ते वापरतच नाही आहे आता पर्टिक्युलर पर्पजसाठी, देन तुम्ही इथे 6 months इमिडिएटली प्रिसाइडिंग द डेट ऑफ सूट, तर इथे तुम्ही त्याला रिकव्हरी ऑफ पोजेशन मागू शकता. 2 मध्ये म्हटलं आहे नो डिक्री फॉर द इविक्शन शॅल बी पास्ड ऑन द ग्राउंड स्पेशली इन क्लॉज G ऑफ सबसेक्शन 1 इफ द कोर्ट इज सॅटिस्फाईड दॅट हॅव्हिंग रिगार्ड टू ऑल सर्कमस्टान्सेस ऑफ द केस इन्क्लुडिंग द क्वेश्चन्स वेदर द रिजनेबल accommodations is available for the landlord of the tenants, greater hardship would be caused by passing the decree than by refusing to pass it. एवढे सगळे ग्राउंड जरी असेल तरी डायरेक्टली कोर्टामध्ये एकदा सूट गेल्यानंतर कोर्ट सगळ्या गोष्टी पाहतं, सर्कमस्टान्सेस पाहतं, केसचे कुठल्या पार्टीला हार्डशिप होत आहे, कुठल्या पार्टीला जास्त नुकसान होत आहे, या सगळ्या गोष्टी पाहणार आहे कोर्ट पाहणार आहे की टेनंटला दुसरे प्रिमायसेस आहेत का कुठे राहायला, किंवा लँडलॉर्डला दुसरे अवेलेबल प्रिमायसेस आहेत का कुठे, हे सगळे त्याची जी नेसेसरी त्याचे जे मॅन्डेटरी ग्राउंड्स आहेत ते फुलफिल करण्यासाठी, तर इथे सगळ्यात जास्त सगळं पाहिले जाणार आहे सर्कमस्टान्सेस अँड आफ्टर दॅट कोर्ट डिसाइड टू इविक्ट द टेनंट ऑर नॉट. ओके, so where the court is satisfied that no hardship would be caused either to the tenant or to the landlord by passing the decree in respect of a part of the premises, the court shall pass the decree in respect of such a part only. कोर्टाला वाटत असेल की पूर्ण होल जो काही डिमांड आहे लँडलॉर्डची की एवढं सगळं पूर्ण बिल्डिंगच खाली करून द्या मला, असे जर डिमांड असतील तर ते होऊ शकत नाही, हार्डशिप होते, तर कोर्ट हेही पाहणार आहे की थोडं पार्टमध्ये याला वॅकेट केलं तर चालेल का. तर पार्टमध्ये वॅकेट केल्यानंतर जर लँडलॉर्डचं काम होऊन जात असेल आणि टेनंटलाही हार्डशिप होत नसेल देन असंही कोर्ट करू शकतो. 3 मध्ये अ लँडलॉर्ड शॅल नॉट बी एंटायटल्ड टू रिकवर पोजेशन ऑफ एनी प्रिमायसेस अंडर द प्रोविजन ऑफ क्लॉज G ऑफ सबसेक्शन 1 इफ द प्रिमायसेस आर लेट टू सेंट्रल गव्हर्नमेंट इन द कंटोनमेंट एरिया अँड सच प्रिमायसेस आर बीइंग यूज फॉर द रेसिडेंट अँड मेंबर ऑफ द आर्म फोर्सेस युनियन वगैरे. तर इथे डायरेक्टली तुम्ही लँडलॉर्ड जो आहे तो एंटायटल नाही आहे पोजेशनला रिकव्हरीसाठी, जे की कंटोनमेंट एरिया आहे, आर्मी नेव्ही एअरफोर्सचे काही कॅम्पस आहेत तिथे एक्सेट्रा रिकव्हरी करता येणार नाही. त्यानंतर 4 मध्ये म्हटलं आहे द कोर्ट मे पास द डिक्री ऑन द ग्राउंड स्पेसिफाईड इन क्लॉज H or I ऑफ सबसेक्शन्स 1 ओनली इन रिस्पेक्ट ऑफ ए पार्ट प्रिमायसेस विच इट इज ओपिनियन इट इज नेसेसरी टू वॅकेट ऑर कॅरिंग आउट ऑफ द वर्क ऑफ द रिपेअर. ओके, इथे इरेक्शन करणं गरजेचं आहे आणि कोर्टाला वाटत असेल की पार्ट प्रिमायसेसमध्ये करून द्यावं तर ते तसं दुरुस्तीला करून देऊ शकतं. नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन एनी अदर लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स असाइन ऑर डिक्री इविक्शन ऑप्टेन द ग्राउंड ऑफ स्पेसिफाईड इन क्लॉज G H I ऑफ सबसेक्शन शॅल बी अनलॉफुल. हे जे ग्राउंड्स आहेत राईट्स दिलेले आहे लँडलॉर्डला की याच्या थ्रू तुम्ही रिकव्हरी करू शकता, त्याच्या थ्रू रिकव्हरी G H I मध्ये ते अनलॉफुल नसायला हवे, ते लॉफुल असायला जेन्युइन आणि बोनाफाईडली असायला हवे. 6 मध्ये आहे नो डिक्री फॉर द इविक्शन शॅल बी पास्ड ऑन द ग्राउंड स्पेसिफाईड इन क्लॉज I J ऑफ द सबसेक्शन 1 अनलेस द कोर्ट इज सॅटिस्फाईड. कुठल्याही प्रकारे जरी लँडलॉर्डला राईट असेल तरी कोर्ट सॅटिस्फॅक्शन झाल्याशिवाय डिक्री ग्रांट करणार नाही लँडलॉर्डला. कोर्ट काय काय सॅटिस्फॅक्शन करून घेतं, जर लँडलॉर्ड म्हणत असेल की मला बांधकाम करायचं आहे तर मग आता खालील प्रकारे खरंच याला बांधकाम करायचं का हे पण सिद्ध झालं पाहिजे. ठीक आहे, नाही तर बांधकाम करायचं म्हटलं इथेच संपणार नाही विषय. ठीक आहे की नाही, पुढेही कोर्ट पाहिजे की याला खरंच बांधकाम करायचं की ही इज रेडी फॉर द कन्स्ट्रक्शन, हेही पाहिलं जाणार आहे. तर ए मध्ये सांगितलं दॅट द नेसेसरी फंड फॉर द पर्पज ऑफ द इरेक्शन्स ऑफ न्यू बिल्डिंग ऑफ द इरेक्टिंग ऑर रेजिंग अ न्यू फ्लोर ऑर फ्लोर ऑन द टेरेस आर अवेलेबल विथ द लँडलॉर्ड.
ओके, त्यांनी सूट इन्स्टिट्यूट केलं की मला टेरेस चढवायचा, लँडलॉर्डला खाली करून पाहिजे घर, टेनंटला वॅकेट करा म्हणून सूट इन्स्टिट्यूट केला. तर कोर्ट इथे पाहणार आहे वरचा मजला चढवण्यासाठी तुमच्याकडे तेवढे अमाऊंट आहेत का लँडलॉर्डकडे, किंवा लँडलॉर्ड उगीच कारण सांगून टेनंटला फक्त काढण्यासाठी हे सगळं करतोय, तेही पाहिलं जाणार आहे. द सेकंड इज बी दॅट द प्लान्स अँड एस्टिमेट्स फॉर द न्यू बिल्डिंग और न्यू फ्लोर हॅव बीन प्रॉपरली प्रिपेअर्ड. ठीक आहे, जे काही तुमचं प्लॅन मॅप्स असतात जे की तुम्ही आर्किटेक्चरकडनं काढून घेतात, हे तुमचे रेडी आहेत का? रेडी असेल तेव्हा काढूया आपण. आत्तापासून तुम्हाला वर्षभरानंतर बांधकाम करायचं आहे, अजून तुमचं काहीही प्रिपरेशन नाही, तर तुम्हाला आत्तापासून टेनंटला काढायची गरज आहे का? तुमचा नकाशा सगळं जे आहे ते आर्किटेक्चरचं जे सगळं आहे ते तयार आहे, देन कोर्ट तशी डिग्री ग्रांट करेल. सी मध्ये आहे दॅट द न्यू बिल्डिंग और अ न्यू फ्लोर टू बी इरेक्टेड बाय द लँडलॉर्ड शॅल बी सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ एनी रूल बाय लॉ or regulations made by municipal authority contain residential tenement not less than the number of existing tenements which are sought to be demolished. डेफिनेटली इथे किती टेनंट ठेवणे गरजेचं आहे किंवा किती मजले चढवणे गरजेचं आहे, महानगरपालिका हे जे काही सांगतायत प्रिमायसेस एवढी बिल्डिंग पाडा तेवढी बिल्डिंग पाडा, तर हे अशा प्रकारे जे काही रेसिडेन्शियल टेनमेंट नॉट लेस दॅन अ नंबर ऑफ एक्झिस्टिंग टेनंट्स, ठीक आहे की नाही, तिथे जेवढे एक्झिस्टिंग टेनंट्स आहेत तुमचे, तर तेवढे एक्झिस्टिंग पूर्णच्या पूर्णला काढायची गरज आहेत का की नाही, हे सगळ्या गोष्टी म्युनिसिपल कॉर्पोरेशनमधून तुम्हाला परमिशन्स काढून आणावं लागतात. दॅट द लँडलॉर्ड हॅज गिवन अंडरटेकिंग दिली का घरमालकाने की ठीक आहे बाबा, मी जेव्हाही काम होईल तेव्हा तुम्हाला लवकरात लवकर बोलवेल वापस म्हणून. दॅट द प्लॅन्स अँड एस्टिमेट्स फॉर द न्यू बिल्डिंग अ न्यू फ्लोर और फ्लोर्स टू बी इरेक्टेड बाय द लँडलॉर्ड इन्क्लुडिंग अ प्रिमायसेस फॉर ईच टेनंट with carpet area equivalent to the area of the premises in occupations in the building sought to be demolished subject to the variations of the 5% in area. डेफिनेटली आधी जो 5% कार्पेट एरियामध्ये तो राहत होता, त्यानंतर इम्प्रूव्हमेंट केली किंवा नवीन बिल्डिंग बांधली, आता किती त्याच्यामध्ये राहणार आहे, तर पहिल्या टेनन्सी अग्रीमेंटला आफ्टर द न्यू बिल्डिंग मॅच करतं का, काही इथे व्हेरिएशन्स आले का, हेही बघितलं जाणार आहे. ठीक आहे. दॅट द प्रिमायसेस स्पेसिफाईड इन सबसेक्शन आय विल बी ऑफर्ड टू द कन्सर्न टेनंट्स और टेनंट्स इन द री-इरेक्टेड बिल्डिंग और ॲज द केस मे बी ऑन द न्यू फ्लोर और फ्लोर. ठीक आहे. इथे असं म्हटलं आहे की जी काही री-इरेक्टेड बिल्डिंग केलेली आहे तुम्ही त्याच्यामध्ये फ्लोर चढवले आहे का. मग पुढे एवढं वाचायची गरज नाही, ते थोडं महत्त्वाचं नाही, त्यामुळे फास्ट जाते आहे. मग पुढे म्हटलं आहे की आधी राहत होते तुम्ही 5 स्क्वेअर फीट मध्ये आणि मग नंतर थोडं जागा वाढली आहे. ठीक आहे, तर मग तुम्ही तिथेही राहायला तयार आहे का, अशा प्रकारे इथे सांगितलेलं आहे. आणि 4 महत्त्वाचं आहे. 4 मध्ये म्हटलं आहे दॅट द वर्क ऑफ डिमोलिशन्स द प्रिमायसेस शॅल बी कमेन्स्ड बाय द लँडलॉर्ड नॉट लेटर दॅन 1 month. ओके, ज्या दिवशी तुम्ही हमी देतात की बाबा आजपासून मला बांधकाम सुरू करायचं आहे आणि त्याला वॅकेट करतात, तिथून तुम्ही महिन्याभरात बांधकाम सुरू करायला पाहिजे. अँड शॅल बी कम्प्लिटेड नॉट लेटर दॅन 3 months. जे काही तुमचं छोटं मोठं काम असेल तर 3 monthsमध्ये तुम्ही कंप्लीट करायला पाहिजे फॉर द डेट ऑफ रिकव्हरी ऑफ पोझिशन ऑफ द एंटायर प्रिमायसेस. ओके. त्यानंतर म्हटलं आहे 5 मध्ये दॅट द वर्क ऑफ इरेक्टेड ऑफ ए न्यू बिल्डिंग और न्यू फ्लोर शॅल बी कम्प्लिटेड बाय द लँडलॉर्ड नॉट लेटर दॅन 15 months फ्रॉम द सेड डेट. ठीक आहे. फ्लोर चढवायचं असेल, थोडंसं फार मोठं काम असेल तुमचं, तर 15 महिन्यामध्ये ते काम तुमचं कंप्लीट व्हायला पाहिजे. प्रोव्हाइडेड दॅट वेअर द कोर्ट इज सॅटिस्फाईड दॅट द वर्क ऑफ डिमॉलिशन द प्रिमायसेस कुड नॉट बी कमेन्स्ड और कम्प्लिटेड. या 15 महिन्यामध्येही तुमचं काम कंप्लीट झालेलं नाही आहे. और द वर्क ऑफ इरेक्शन ऑफ द न्यू बिल्डिंग और ॲज द केस मे बी अ न्यू फ्लोर झालेलं नाही आहे अँड कुड नॉट बी कम्प्लिटेड विदिन द पिरियड ऑफ रिजनेबल बियॉन्ड द कंट्रोल. ओके, आता त्याच्या कंट्रोलमध्येही नाही येते. त्यांनी एक कॉन्ट्रॅक्टर लावला तर तो कॉन्ट्रॅक्ट फुलफिल करत नाही आहे, पटापट बांधकाम करत नाही आहे किंवा पैशाची तडाजोड लागत नाही, व्हॉट एव्हर देअर रिझन मे बी, तर झालं नाही तर काय करणार आता. तर कोर्ट मे बाय ऑर्डर रिझन टू बी रिकॉर्डेड एक्सटेंड द पिरियड बाय सच अ फर्दर period not exceeding 3 months at a time. ठीक आहे, at a time 3 months and from time to time specified by it. However that the extended period shall not be exceeded 12 months in the aggregate. पहिले तुम्हाला एका महिन्याच्या नंतर 3 महिन्यात करायला सांगितलं होतं, नाही झालं. नंतर 15 महिन्याचा टाइम वाढून दिला, 15 महिन्यात नाही झालं. मग असे काही रिझन्स आहे तर ते रिझन्स कोर्टापुढे लँडलॉर्डली मांडावे की का नाही झालं. कोर्टाचं सॅटिस्फॅक्शन झालं तर कोर्ट इथे ॲट अ टाइम 3 महिने वाढून देणार. म्हणजे आज ॲप्लिकेशन केलं तर 3 महिने वाढून भेटेल. पुन्हा 3 महिन्यानंतर जर काम कंप्लीट नाही झालं तर तुम्हाला 3 महिन्याचं अजून एक्सटेन्शन वाढून घ्यावं लागणार आहे. असं 3 महिने कोर्ट तुम्हाला 12 महिन्यापर्यंत वाढू देऊ शकतं. 12 महिन्याच्या वर कोर्ट तुम्हाला वाढून देणार नाही आहे. ठीक आहे.
7मध्ये या वेअर द पोजेशन ऑफ प्रिमायसेस इज रिकवर्ड ऑन द ग्राउंड स्पेसिफाईड अंडर क्लॉज GH, जे काही आपले सगळे रिकव्हरीचे ग्राउंड होते आधीपासून 16मधले, अँड द प्रिमायसेस आर ट्रान्सफर बाय द लँडलॉर्ड ऑर ऑपरेशन ऑफ अ लॉ बिफोर द टेनंट ऑर टेनंट्स आर प्लेस्ड इन ऑक्युपेशन, देन सच ट्रान्सफर शॅल बी सब्जेक्ट टू द राईट्स अँड इंटरेस्ट ऑफ सच अ टेनंट. डेफिनेटली आफ्टर दॅट हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही त्या भाडेकरूला जी काही जागा देता डेफिनेटली त्याच्या हितासाठी हे सगळं असलं पाहिजे. ठीक आहे. फॉर द पर्पज ऑफ क्लॉज ML स्टँडर्ड ऑफ परमिटेड इन्क्रीज, हे काही इतकं महत्त्वाचं नाही आहे ॲक्च्युली. तरी ते भाडेही वाढू शकते वगैरे असं सगळ्या गोष्टी सांगितल्या. ते हे 3 महिने आणि 15 महिने वगैरे सगळं महत्त्वाचं आहे. Notwithstanding anything contained in this act where the premises let to any person include the terrace or part, इथे काय काय इन्क्लूड होणार आहे प्रिमायसेसमध्ये, टेरेस पार्ट, सिटिंग रूम्स, हे सगळं इन्क्लूड होणार आहे. हे तुमच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. मी जे महत्त्वाचं आहे ते कव्हर करतीच आहे. सो बाकीचं तर इथे एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. इथे 16मध्ये सबसेक्शन 10 आहे, अ सूट फॉर इव्हिक्शन ऑन द ग्राउंड ऑफ ए स्पेसिफाईड इन क्लॉज, जे काही सगळे क्लॉजेस आहे मे बी फाइल्ड बाय द लँडलॉर्ड जॉईंट अगेन्स्ट ऑल द टेनंट्स ऑक्युपाईंग द प्रिमायसेस सॉट टू बी डिमॉलिश. खूप सारे टेनंट असेल तर जॉईंटली हा सूट दाखल होऊ शकतो. ठीक आहे. तर फ्रेंड्स आपण आज 2च सेक्शन पाहिले, त्यामुळे 16 खूप मोठा होता, त्यामुळे 15 आणि 16 आपलं कव्हर झालेलं आहे. उद्या आपण 17पासून समोरचे सेक्शन्स पाहूया, 70पासून कंटिन्यू करूया. आय होप तुम्हाला चांगल्या प्रकारे कन्सेप्ट क्लिअर होत आहे. जिथे महत्त्वाचं नाही तिथे खूप काही वाचण्याची गरज नाही आहे, बट जिथे JMFCसाठी महत्त्वाचं आहे मी ते प्रॉपरली कव्हर करून देते. सो सबस्क्राईब नसेल केलं तर डेफिनेटली सबस्क्राईब करा आणि व्हिडिओसुद्धा सगळ्या मित्रांमध्ये शेअर करा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.